हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. डे 5 मिरर वर्कमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. डे 5 आत्मसन्मान. आज आपण स्वतःवर प्रेम करायचे आणखी काही मार्ग आत्मसात करणार आहोत. आता स्वतःवर प्रेम करायचं आहे ते सन्मान आणि कृतज्ञता या दोन महान भावनांसोबत. शिवाय तुम्हाला मिळालेलं तुमचं मन, शरीर आणि आत्मा हा एक कृतज्ञतेनं काठोकाठ भरून जावं असा चमत्कार, ही जाणीव तुमच्या मनात होणं महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही स्वतःवर खरंखुरं प्रेम करू शकाल. आज सकाळी तुम्ही उठलात तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? आरशात पाहिल्यावर तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं का? आरशात पाहून तुम्ही म्हणालात का, प्रिय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला खूप खूप आवडतेस? तुम्ही स्वतःला आवडता यावर तुमचा हळूहळू विश्वास बसतो आहे का? स्वतःवर प्रेम करण्यास सुरुवात झाली आहे का? आवडण्यासारखं तुमच्यात काही आहे याची जाणीव दृढ होऊ लागली आहे का? फक्त काही दिवस मिरर वर्क केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यामुळे तुमच्या जीवनात फरक पडण्यास सुरुवात केव्हा झाली आहे. कदाचित हल्ली तुमचं हसणं वाढलं असेल. कदाचित आरशात तुमचा सुंदर चेहरा पाहून तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक छान वाटत असेल. स्वतःबद्दल आता तुमच्या मनात अधिक सकारात्मक भावना निर्माण झाल्या असतील. आरशात ज्या व्यक्तींचं प्रतिबिंब तुम्ही रोज पाहत आहात त्याला सन्मान आणि प्रेम देण्यास तुम्ही सुरुवात केली आहे ना? प्रेम ही महान, अद्भुत, संजीवनी, आरोग्यदायिनी शक्ती आहे. आपण स्वतःवर प्रेम करू लागतो तेव्हा जीवनात चमत्कार घडून येतात. शेवटी माझ्या हे लक्षात आलं आहे की समस्या कोणतीही असो ती सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे तुमच्यावर बाह्य प्रेम, तुमच्यापाशी जे जे काही आहे त्या सर्व गोष्टींविषयी खूप सन्मान आणि कृतज्ञता असणं. तुमचं अद्भुत शरीर, मन, आत्मा या त्रयींबद्दल धन्यता वाटणं आणि मनःपूर्वक कृतज्ञता वाटणं. तुम्ही जे जसे आहात त्याबद्दल इतकं कौतुकानं, प्रशंसेनं, कृतज्ञतेनं भरून जाणं की हे तुमचं स्वतःबद्दलचं प्रेम हृदय काठोकाठ भरून उचंबळून जणू बाहेर वाहतंय. तुम्ही जसे आहात ते तसेच आहात म्हणून तुम्हाला इतके आवडणं की त्याबद्दलचा तुमचा आनंद गगनात न मावणं याला म्हणतात आत्मप्रेम. आत्मस्वीकार आणि मान्यता असल्याशिवाय स्वतःवर भरभरून प्रेम करणं केवळ अशक्य आहे. स्वीकार म्हणजे बिनतक्रार मान्य करणं, विशेषतः दोष, त्रुटी, न्यून. तुम्ही अनंत वेळा सतत स्वतःवर टीका करणं, रागावणं करता का? तुम्ही प्रेमाला अपात्र आहात, अयोग्य आहात असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही अव्यवस्थित आणि अनागोंदी, अंधाधुंदी, बजपुरी गोंधळाच्या स्थितीत राहता का? तुम्ही अशी मित्रमंडळी किंवा सहकारी, जवळची माणसं आकर्षित की जी तुम्हाला कमी लेखतात, बिनमहत्त्वाचे ठरवतात? आरोग्य विघातक अन्न खाणं, तणावजनक विचार मनात आणणं या गोष्टींनी तुम्ही स्वतःलाच वाईट वागणूक देता का? तुमच्या हिताची किंवा भल्यासाठी असलेली कोणतीही गोष्ट नाकारणं हेही स्वतःशी निष्प्रेम वागणंच आहे. मला अशी एक स्त्री आठवते जी कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असे. जेव्हा तिनं मिरर वर्क केलं तेव्हा तिच्या मनातील लहानपणीच्या अनुभवांमुळं निर्माण झालेली जुनी भीती नाहीशी झाली. थोड्याच दिवसात तिनं अशी तक्रार केली की तिच्या कॉन्टॅक्ट लेन्सेसचा तिला इतका त्रास होत आहे की आता ती त्या घालूच शकत नाही. तिनं त्या काढून टाकल्या आणि तिच्या लक्षात आलं तिची दृष्टी आता निर्दोष, परिपूर्ण आहे. तिला कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरण्याची आता काही गरजच नाही. तरीही ती संपूर्ण दिवस हेच म्हणत राहिली, माझा यावर विश्वास बसत नाही आहे, माझा यावर विश्वास बसत नाही आहे. आता हीच तर तिची स्वयंसूचना होती आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा आपल्या कॉन्टॅक्ट लेन्सेस घालाव्या लागल्या. तिची दृष्टी पूर्ण सुधारली होती. या गोष्टीवर तिने स्वतःला विश्वास ठेवू दिलाच नाही आणि तिची ही गैरसमज, चुकीची स्वयंसूचना एकदम पक्की झाली. त्यानंतर ती खरोखरच अस्तित्वात पण आली. वैश्विक युनिव्हर्सल शक्तींनी तिला तेच दिलं जे तिने मागितलं. पहा, आपले विचार आणि शब्द किती शक्तिमान आहेत. विचार करा, जेव्हा तुम्ही लहान बाळ होतात तेव्हा किती परिपूर्ण होतात. परिपूर्ण असण्यासाठी लहान बाळांना काहीच करावं लागत नाही, ती परिपूर्णच असतात आणि हे आधीपासून माहीत असल्यासारखी ती वागतात. त्यांना माहीत असतं की मी अखिल विश्वाच्या केंद्रस्थानी आहे.
त्यांना जे हवं असतं ते मागायची त्यांना कधीच भीती वाटत नाही, म्हणून आपल्या भावना मुक्तपणे व्यक्त करतात. तुम्हाला माहीतच आहे, जेव्हा एखादं मूल चिडलेलं रागावलेलं असतं तेव्हा ते सर्व घरादाराला शेजाऱ्यांपाजाऱ्यांना पण कळतं. आणि तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की जेव्हा एखादं मूल आनंदी असतं, हसतं खेळतं असतं तेव्हा सारं घर आनंदानं उजळून जातं. तेव्हा ते मूल अक्षरशः प्रेममय आनंदमय झालेलं असतं आणि त्यांच्यासोबत सारं घरही प्रेमानं भरलेलं असतं. अगदी लहान बाळ अभ्रक मरून जातील तर जर त्यांना प्रेम नाही मिळालं तर. एकदा का आपण मोठे झालो की आपण प्रेमाशिवाय जगायला शिकतो किंवा निदान तसा प्रयत्न तरी करतो. पण लहान बाळ हे सहन करू शकत नाही. लहान बाळांना, मुलांना आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आवडतं. आपलं सगळं, आपल्या आजूबाजूचं सगळं आवडतं. या सगळ्या गोष्टींवर ती प्रेम करतात. एकेकाळी तुम्हीही असेच होतात. आपण सारेजण असेच तर होतो. पण त्यानंतर आपण आपल्या भोवतालच्या मोठ्या माणसांचं ऐकायला लागलो. ही मोठी माणसं भीतीसह जगायला शिकली होती आणि भव्य दिव्यता नाकारायला शिकली होती. आज सर्व टीका, नकारात्मक स्वसंवाद, न्यूनता सर्व काही बाजूला ठेवा. तुमच्या जुन्या धारणा म्हणजे तुमचे जुने माइंडसेट बाजूला ठेवा. त्या तुम्हाला अडवून बदल करण्यास प्रतिबंध करतात. इतरांच्या तुमच्याबद्दलच्या मतांपासून मुक्त व्हा. स्वयंसूचना. अफर्मेशन. मी गुणी, चांगली व्यक्ती आहे. मी प्रेमास पात्र आहे. प्रेम कळण्यासाठी योग्य आहे. कळण्यासाठी डे 5 मिरर वर्क एक्सरसाइज. आता 5व्या दिवसाचं दर्पण तंत्रविषयीचं मनव्यायाम. 1. तुमच्या बाथरूममधील आरशासमोर उभे राहा. 2. तुमच्या डोळ्यात खोलवर पाहू लागा. 3. ही स्वयंसूचना म्हणा. मी स्वतःला प्रेम आणि सन्मान आणि मान्यता देते. 4. ही स्वयंसूचना पुन्हा 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 म्हणा. मी स्वतःला प्रेम आणि सन्मान आणि मान्यता देते. 5. या स्वयंसूचनेची कमीत कमी 100 वेळा आवर्तन एका दिवसात करा. हो बरोबर, 100च वेळा. मी स्वतःला प्रेम आणि सन्मान देते हा तुमचा मंत्र बनला पाहिजे. 6. जेव्हा जेव्हा तुम्ही आरशासमोरून जाता येता किंवा एखाद्या काचेत पण तुमचं प्रतिबिंब बघता तेव्हा प्रत्येक वेळी या स्वयंसूचनेची पुनरावृत्ती करीत राहा. हा मनव्यायाम मी शेकडो लोकांना वर्षानुवर्षे देत आले आहे. त्याचे परिणाम खरोखरच अभूतपूर्व आणि आश्चर्यकारक असेच दिसून आलेले आहेत. जेव्हा माणसं सातत्यानं हा मनव्यायाम करतात. लक्षात ठेवा, मिरर वर्कचा सिद्धांत म्हणून उपयोग होत नाही. याचं यश कृतीशीलतेत आहे आणि ते सरावानं सिद्ध होणार. जर तुम्ही ते केलं तर खरोखरच आश्चर्यकारक असा बदल घडून आणतं. कोणतेही नकारात्मक विचार मनात आले, उदाहरणार्थ मी इतकी जाड दिसते, मला नाही आवडत, कशी मान्यता द्यायची या स्वरूपाला, किंवा अशा प्रकारचा विचार करणं किती मूर्खपणाचं आहे, किंवा मी खरोखरच चांगली नाही, अशा प्रकारच्या विचारांना विरोध किंवा प्रतिकार करू नका. त्यांच्याशी लढू देखील नका. हे विचार योग्य, अयोग्य की बरोबर चूक हेही ठरवत बसू नका. ते विचार राहू देत मनात, येऊ देत असे विचार मनात. तुमचं मन तुम्हाला काय हवंय यावर एकाग्र करा. तुम्हाला कशा प्रकारची अनुभूती हवी यावर लक्ष द्या. तुम्ही स्वतःबद्दल प्रेम आणि मान्यता, आदर अनुभवणं यावर मन एकाग्र करा. मनातील हे विचार येऊ देत आणि जाऊ देत. तुम्ही एकाच भावनेवर एकचित्त व्हा की मी मला आवडते, खूप खूप आवडते. मी स्वतःवर प्रेम करते, सन्मान करते. मी जशी आहे त्याला मी मान्यता दर्शविते. आपल्या सत्य स्वरूपाच्या हृदयांतरी जाण्यासाठी आपण मिरर वर्क करीत आहोत. जेव्हा आपण स्वतःला योग्य, अयोग्य, चूक, बरोबर असं काहीच ठरवित नाही, त्यावेळी फक्त आपण कसे आहोत याची अनुभूती घ्यावीशी वाटते. तशी इच्छा निर्माण होते. खरा शक्तिस्रोत तुमच्या अंतरंगात आहे. डे 5 डायरी. रोजनिशी मनोव्यायाम. डायरीमध्ये काय लिहायचं आहे? 1. अशा काही गोष्टी तुमच्याबाबतच्या लिहा ज्या तुम्हाला आवडत नाही किंवा ज्या गोष्टींमुळे स्वतःबद्दल प्रेम वाटत नाही. तुम्हाला स्वतःबद्दल न्यूनत्व वाटते किंवा अयोग्य वाटणाऱ्या अशा गोष्टी व्यक्त करा. तुम्ही तुमच्या शरीरावर टीका करता का? स्वतःला हीन लेखता का? या प्रश्नांची उत्तरं द्या. 2. इतरांची तुमच्याबद्दल कोणती नकारात्मक मते आहेत असं तुम्हाला वाटतंय?
या प्रत्येक नकारात्मक मताच्या समोर ते उलट म्हणजे सकारात्मक करून स्वयंसूचना लिहा. उदाहरणार्थ, माझ्या आईच्या मते मी खूप जाड आहे. हे वाक्य सकारात्मक स्वयंसूचनेत असं बदलता येईल, मी जशी आहे तशी सुंदर आहे. 3. अशा सर्व कारणांची गोष्टींची यादी लिहून काढा ज्यामुळे तुम्ही स्वतःला आवडता, तुम्हाला स्वतःबद्दल प्रेम वाटतं. आणखी एक यादी करा तुमच्यातील गुणांची ज्याच्यामुळे तुम्ही लोकांना आवडता किंवा लोकांना तुमचा सहवास हवाहवासा वाटतो. 4. या दोन्ही सुखदायक वाटणाऱ्या याद्या अशा ठिकाणी चिटकवा जेथून तुम्हाला त्या रोज सहज दिसतील. डे 5. हृदयस्थ विचार, हार्ट थॉट. माझं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. तुम्ही अशी एक मस्त कल्पना करू शकता की जगणं किती अद्भुत रम्य असेल जेव्हा कधीही कोणतीही टीका सहन करावी न लागता तुम्ही जगत आहात. सहज, सोपं, प्रसन्न, आरामात जगणं किती छान असेल ना. सकाळी उठायचं, तुम्हाला माहीत आहे की तुमचा दिवस मस्त मजेचा असणार आहे, कारण प्रत्येकजण तुम्हाला प्रेम, आनंद देणार आहे. कुणीही तुम्हाला कमी लेखणार नाही, अनादर करणार नाही. किती झकास वाटेल ना तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे का, हा असा मस्त अनुभव नक्कीच तुम्ही स्वतःला देऊ शकता. तुमच्या कल्पनेच्या पलीकडचा अद्भुत अनुभव स्वतःसोबत असण्याचा. पहा दुसऱ्या दिवशी उठल्यावर तुम्हाला कसं वाटतंय. जगण्याचा असा प्रसन्न आनंद लुटण्यासाठी स्वतःसोबत आणखी एक दिवस जरूर घालवा. डे 5. ध्यानतंत्र, आत्मगौरवासाठी स्वयंसूचना. 5व्या दिवसासाठी असलेली ध्वनी फीत डाउनलोड करा, व्हॉइस डाउनलोड करा. सर्व प्रकारच्या आणि कोणत्या परिस्थितीत सामोरा जाण्यास मी सक्षम आहे. मला स्वतःबद्दल खूप छान वाटतंय. या भावनांच्या निवडीचं स्वातंत्र्य मला आहे. मी स्वतःवर प्रेम करावं अशी निश्चितपणे माझी योग्यता आणि पात्रता आहे. मी स्वतःच्या पायावर उभा आहे. मी माझ्या स्वतःच्या शक्तीचा, सक्षमतेचा स्वीकार करतो आणि ती उपयोगात आणतो. स्वतःची बाजू मांडताना मला सुरक्षित वाटतं. मी जसा आहे तसा आता इथे मला स्वतःला आणि इतरांना स्वीकृत आहे आणि आवडतो. माझा आत्मसन्मान आणि आत्मगौरव खूप उच्च आहे, कारण मी जो आहे, जसा आहे त्याचा मी आदर करतो. माझं आयुष्य रोज अधिकाधिक आनंदाचं, मौजमस्तीचं होत आहे. जीवनात प्रत्येक घटकेला काय छान आणि नवीन घडेल याचं अपेक्षेनं मी पुढे पाहत आहे. मी कुठे कमी नसतो आणि अति नसतो. इतरांना कोणत्याही बाबतीत स्वतःला सिद्ध करून मला दाखवावं लागत नाही. शक्य असेल त्या सर्व मार्गांनी मला जीवनाचं सहकार्य मिळतं. माझं मन प्रेममय, सकारात्मक, निरोगी, स्वास्थ्यदर्शक विचारांनी भरून गेलेलं असतं आणि हा आनंद माझ्या प्रत्येक अनुभवात प्रतिबिंबित होतो. मी स्वतःला देऊ शकतो अशी सर्वात महान देणगी म्हणजे स्वतःवर बिनशर्त प्रेम करणं. मी अगदी आता जसा आहे तसा मला आवडतो आणि स्वतःवर प्रेम करतो. स्वतःवर प्रेम करण्यासाठी मी परिपूर्ण असल्याची गरज नाही किंवा परिपूर्ण होण्याची मी वाट पण बघत नाही. आय लव्ह मायसेल्फ, आय ॲक्सेप्ट मायसेल्फ. अशा प्रकारे डे 5 संपलेला आहे. तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि उद्या भेटूया डे 6 मध्ये. थँक्यू.